आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत. सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा. मोठा बंगला आहे भाऊ, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दी टाकीन, त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय आहे, भंडारा मग काय काय बनवणं शे या सांगतं काय नाही, मसाले भात बीत असं छोटं मोठं कर टाकून. नाही नाही वजनात करा, काय लागलं तर मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ते फाडल्या करा 151. आता मला सांगा याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गाण ठेवणी शे का? एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईशनी येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहतस. चौकमाना 2-4 टोल्या पुरुषनी हे सप्ताह कमिटीवाला विचारू काय राहतात त्या बंगलावर काय देणार पावती लेवाले. आबो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल, पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची? देणाऱ्याची. बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तुकोबारा सांगतात, मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काय दिलं नाही, मी खाली हाताकन गेलो ना तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. हा पण काही ठिकाणी असं फसस ना माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं हाय मंदिरले थोडं सवार टाकून कलर वगैरे कर देऊत बा, रंगरंगोटी होई जाय, जर उभारी बंदी की मंदिर. 1 रुपयाने आवक होते नि पुजारी हुशार होता. व्याजना 50,000 रुपये उचलेली ना, व्याजना 50,000 चालण्यात बी नसो जावा. व्याजना 50,000 उचलेली ना, मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इतला हुशार होता म्हणे आपल्या असं करणं, त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50 हजार लाख रुपये दी जाईन. त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटी जाई, 50,000 मंदिरले राहाय जाते ना, आपलं नेम म्हणून जाई म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, ताटमा 100 रुपये ठी दिन आणि निघी घ्या. पुजारीले नेसता उलटा काम चाले, ज्यांना बरोबर 50,000 उचलेले तर 100 रुपये ठीक आहे. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं, तो 100 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेवले काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाक होतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा तुमने लगे तरी नजर जा असं काय माहिती सांगान करता थोडी येईल मी आठे. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे, काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलावाला आणि राजाचा रथ निघत होता. तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ताच आलो ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधानने देखा तो दांगडो म्हणे बापरे आटे ते राजांटी येईल दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे. कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी वगैरे सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलली नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत ना पुजारीना हात धरले ना म्हणे भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मोठू काढजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची. तवस पाहिजे मन पडेले जाकेल मूठ. राजानं सांगितलं
1.25 लाख दिवस फक्त मुठ नको उघडतो म्हणे. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लाज जाते, म्हणून देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना? हा, बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही भाऊ करले तीन भाऊ, तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरंच आहे, पण मना हातमा सत्ता नाही, अव मरी जायचो मा पण स्वाबी बी देत नाही. मी कथाईन दान करसू, टेन्शन लेवा नाही बहिणी स्वर. तुमना मालकने जर पैसा दिनात नाही ना, खुशाल दाई की टाकानी. मग काय दान कर नाही म्हणल्यावर काय दखा ना बारीक सुरी. बरोबर आहे का नाही? हा, आणि बऱ्याच ठिकाणी वस ना असं बाबा हो असं आयडिया देवा म्हणा गावात सप्ताह होता म्हणे भाऊ तून काका येत नाही, आता सप्ताह पावती लेवायला मीच गहू गावामध्ये 150 ना होतो जरासा. ती मावशी म्हणे भाऊ तून काका फिराव कराय ना, तो काय देवा नाही, असं कर तून काका कथा घ्या का मग तू गुच्चू पी लागजो म्हणे. आता तो काका घ्या बैर दिशाले म्हण दख चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूंकडे. काकूने मस्त तगारी भर दाय काढी हारभरा ताय दायनं ते तगार भरेल म्हण डोकार चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील म्हणतो बालता बाकर दगाल भाऊ काका अहो काय टाया बसू द्या म्हणत. पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही. अहो माय म्हणे त्या सप्ता माई येल दायशे तो 2 पैसा कमी माई किराय ना म्हणे. इथला हुशार काका काय काही मक्की चूच राहतस. तिथं गरमाने दाय बी काढी आणि गरमाईन त्यांनी स्वतः दाय बी काढले ना, दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला बावला राय ना, आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तुना माल फरक आहे रे आप्पा. दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. बरोबर आहे. हा, म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते. तुकोबा राय सांगता देवा. हां, पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी कीर्तन करत असताना पहिले तर तुम्ही मला आमचे कानादेशाचे सुपुत्र म्हणतात, खानदेश रत्न म्हणतात. मग त्यासाठी मला मनी भाषेचा वापर करणार रास बाबा. इथल्या बड्या पदव्या दिदी ना तुम्ही. आता योगायोगीतला चांगला आहे जेव्हा भगवंत सोबत असतो ना बाबा. हाँ, जलने वाले कितने भी जल जाए भाई, अगर साथ में कन्हैया हो तो सब कुछ ठीक होता है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब कर्म मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. तुमच्या धुळ्यामध्ये मला खानदेश रत्न पुरस्कार भेटला होता. आणि योगायोग इथला चांगला आहे की आत्ता 4 दिवस झाले नाही तेव्हा मला राष्ट्रीय कीर्तनकारचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये. मग बाकी ना कितला का किडा पाडत ना भगवान मन संगेशे आडे काय कोण दिखी नाही राही ना बा, कारण किडा पाडणारच ना सांग. मुझे डंग लाग राय ना तू आता आहे ओ पोपट आता तरी किडा पाड राय ना का रे बायकोन समोर बोलाले तात्रा वस्तू. आणि नेमका असं आहे बाबा आपलं जर थोडंफार बी काय चुकणं ना याटे बसेल बटा चांगला येतस. बोलणारा त्या राहतस, ज्याशने बायका बी ऐकतेत नाही ते आपल्याशी काढतस. मला ते विशेष वाटत बाई म्हणत ते मन ना असं त्यासले हो आप्पा पहिले तुतून बायकोला आवर रे काका. वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता. देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी लाज जाणार नाही, लाज तुझी जाणार आहे असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये. परंपरा दास मी अंकित, दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित, दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित, दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित, दास मी अंकित. तुका मोकली का लाज कोणा, तुका मोकली
वाच पाराने राखला दारवंत राखला दारवंत वाच पाराने राखला दारवंत राखला दारवंत वाच पाराने राखला दारवंत राखला दारवंत वाच पाराने राखला दारवंत साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी काय करायचंय, जर देवाकडे मागण्याचा आपला सुद्धा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचे. ज्यासले ज्यासले हात होतील त्यासले हात वाजा, टाळ्या वाजा. लोक अजून नाही ना, थांबा ना, बापरे असं सांगता दूध वाजत राहतात तुम्ही. थांबा. खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असलं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले, एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघूनच मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हा, पण कसं आहे ना, कदाचित ही बसलेली मंडळी 95 तर 98% जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते, म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो, कळलंच असेल. जमाना आहेत त्यासले काही बी बोलेल पटीचा सामना महाराज मस्त बोलत बोल, ज्यासले किडा पाडणार चांगलं सांगेल बी किडा पाड टाकतस, बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञ आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसलेत, म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मग असं चितलागस असा लोके राहणार, अशा म्हणे माया बहिणी, आता म्हणा तरुण भाऊ, म्हणा काका बाबा, असा लोके राहणार का म्हणा कीर्तन मग बोलतं चितलागस. हा, सहज बोलणं तरी हसायला पाहिजे. हो, सहज बोल राहणं तरी अशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडावं ते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला पेटा का लई नको, दोर बी लई यायला पाहिजे होता. पण इथलं भारी वातावरण शाट आहे, सहज बोल राहिनो तरी सुद्धा लोक हशी राहणार. खरंच मायावर दादा हो, धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे, बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे, हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मांडी केले. आपण जर चिंतन मांडू ना, लोक असा दबतो, हो तिने आव रे भो. मग मला पक्क समजी गे, आपलं वावर म्हणजे कांदाच नाही, दुसरा पिकेच ना. नांदमा काय पडू नको भो, सरळ कांदा लावत जाईन, लगेच इकत जाईन, सगळे कांदा रोप तयार ठेवत जाय. एकदा माहिती पडी की ना उत्पन्न काय निघावशे असं. अरे रडवणारे तर गल्लीत गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात, रडवणारे, दुःख देणारे. मला असं वाटलं की रवी किरण महाराज या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम कर, तेवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं, दुःख मग काय जगानं. आणि मला पक्की गॅरंटी, मन कीर्तन मा जर बशी घ्यात ना, हां मन कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात, मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार, मनमा पक्की गॅरंटी इथला हसाल भेटस ना. हो, तरुण भाऊसले काहीच सांगणार नाही, कारण असं सांगणं म्हणजे मन चुकीनं राहील. म्हातारा बाबाजले सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच. मना कीर्तन मा दिल खोलीन आशिली ना 60 वर्षनी पुढला ज्या बी बाबा आहेत ना त्यासले गॅरंटी देईन सांगतस तुमले अटॅक यावं नाही. कारण दिल खोलीन आशिली ना 6 महिना अटॅक येणारच नाही, आपली गॅरंटी. मग बाकीना बाबा म्हणतच होते का हो महाराज 6 महिन्यानं काम होई गे, पुढे काय करा ना, मला बोलायला यावं ना 50-60 दे देवा ना. जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा ना, बरोबर आहे का नाही. किती भारी वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. हरी हरी जय 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 जय
आता थोडं बसले नंतर काढतात फोटो. ते आपण फोटो काढायला लागतात असले असं वाटत कार्यक्रम सरी घ्या तुम्ही फोटो दडकायला अरे आपले जाऊ द्या जाऊन आपण नंतर काढतो फोटो. ऐका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला बरं खरं खरं सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे आपला कीर्तनी सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनी सांगता होत. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. नामपूरकर दादा खरं का भजन खरंच ना मायच्या भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का. हा मला तुमल्या आवडीन तसं मनानं आवडस. इतकं वेडं व्हायचं देवाच्या भजनात इतकं वेडं व्हायचं जसं की खरंच वेड लावलं बया कानाने मला खरंच वेड लावलं बया देवाने मला. नका चेहरा दाखा बाईस बाकीने म्हणतात म्हणू का हो माय हो म्हणता आता काय मजा न म्हणत हो माय. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो. त्यासले फक्त स्वतःने अंडेर आवडत दुसऱ्यांना अंडेरना किडाच पाठत लोके. हा मनीषी नाही ना लोके काय म्हणतात साई डोका माई काढता का हो. पहिला लोके होता त्यासनी मानसिकता अशी होती जर कधी मायर मा पोरणी करा ना करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव याव. पोरणी जर मायर मा करा ना माय बापच सांगेत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं हो. आपली म्हण आहे देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. पहिला मायबाप शिकाडेत आते मम्मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठाणीचं पोरग माझ्या पुढं पुढं करतं काय नाही अशी भुताडा खुल्ल्यात जाय. पहिला मायबाप सांगेत देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं रास. आते आते गणच बदली जायला बहिणी आता इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे. बदलानं मी सांगायचंच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला. मनीषने आज जुनं काही सांगायला भेटणार नाही बोलले होत्या काय होत नाही. मोबाईल येतो नाही काही नाही ताई काही नाही वसते इथलं तिथलं तो तुम्हाला बी दोष नाही येतो. मना सुद्धा 3-4 दाव काही पण नाटे. मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू येते कवय रडी पडीन त्यानं सांगता येत नाही. त्याला का माय का बाप कवय बी बुक असते त्यानं बस लागानं नाही हो. आणि खरं सांग का मोबाईलने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करते याच्यात लोकेशले मोबाईलने हिशोबना बाहेर. एक भाऊ मोबाईलनं व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. ती बहीण बी सिरियल दाखा मा इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मला कजूना तिने बी सिरियल दखता चहा ठिदिने चाना कप भरले नाही टिपॉयवर ठिदी ना भाऊ व्हॉट्सअप चालवता ध्यान मागून बायकोन कप ठिदी ना भाऊ हा कप उचलत पेवन टाइमले दखस वो म्हणा बा पीओपी दुसरा घर निशे म्हणे मी का दुसरा घर मागुशी आहे भाऊ म्हणे. आणि जर आता मला दुसरा घर मागुशल मग त्या घरना मालकने जर दखत यावं साधा गोमालने कुमचाड करी
त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अवघर माई जीवलीश नाही पैस तिथला मग घर ना खरा मला घुशीरांता गरमा यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दारमा येरायला भेटणार याला असं वाटे अव माठ टाकीन म्हणे आधी आणि तो घर ना मला की आली चारांता मी का तुमना गरमा घुशी होऊन उभी तो बी फेसबुक मा येडा ते काय मोबाईलनं काय खरं राहील निशे बाबा हो इथला येडा बनाय ठेवले त्या मोबाईलच नाही मी एक जण जेवणलेलं घ्या मला जेवणलेलं घ्या बस नो त्या पाहून सुरू करते ना बाबा म्हणतं काय बायको बोलते डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर डोकं लायतेस म्हणे गाया सुद्धा देस मारायला बी उठीस म्हणे म्हणतं तू नाही रे घर परात दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे दुडा मा एक बी बहीण तशी नाही आप तुम्ही नाही करतेस ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हा म्हण डोका मा दुडत गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होतं बा मालेगाव पण थोडं याद पडता पडता मला असं वाटतं मन गाडी पुढे निघावी म्हणतो धुळा मग याद हां विठ्ठल विठ्ठल महाराज बायको इथे डोकं उठाडे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी बोलस कधी कधी येणार रांता रांता बी जाडो उडी फेकच म्हणे म्हणतं बघ वर परात दांगडोय काय टेन्शन लिहू नको म्हणतं हा ते नेमकं त्या भाऊन घर जेवण होतं मला त्यांना मागाल नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे हे जेवण तयार आहे बसा म्हणे जेवण लिहा ते 2 आसन टाकेल होतात मी बस नव्हतो घर मालक बी बसना नेमका पहिला का घुसलो तिथला मग तो भाऊ खाता खाता उठना जिनावरला का दाबावर पै घ्या मग मन ध्यान मावून यान पहिलेच सांगेल होतं मन बायको येडी आहे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी वडी फेकस म्हणतं आवराय जाईन मालेच कुठी टाकी मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे हा तो पाहून मागे तो दाबावर मी बी जिना वाटे पैनू त्यान मागे तो माल म्हणे का हो महाराज आता कदा उन्हात म्हणे तुम्ही म्हणतं भाऊ तू पै येतो ना मी बी पै उनो तू पहिलेच सांगे मन बायको येडी आहे म्हणे माल कुठी काढस तू राहाय जाशील मीच कुठाय जासो भाऊ म्हणशील पै उनो म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतं काय होय ना अहो खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणशील वर बोलालू नो आई खाले सांगते अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा मोबाईल काय करतील त्याचं काय सांगता येत नाही पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला पायात घुंगरू बांधले आणि नाचली समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही लोकांना काय आवडेल लोकांना आवडी निवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा नाही लोकेशले काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हावर प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो 30-35 वर्षनी वय मा बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावस का हो काहीतरी सापडणं वगैरे ते आले बाकी ते इथला नीच राहता ना दुसऱ्याला कमी लेखान करता तुमले नाही माहित हो 6 रुपये उपा डेले त्यांनी कितला नीच धंदा आहे लोकांच्या नादी लागायचं नाही लोक काय म्हणतील त्याच ना आनंदामध्ये तुम्ही खुश कराल घ्यात ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जगणतच नाही कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही मी पहिला मग सांग जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाद येतो तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावरती मनीषीन लोकेशले काय आवडस हाय डोकं माही काढता का हो भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे आणि नुसतं प्रोसिजर मनीषीने बाजूला कराय ना मनीषीने आपण बी करा असं नाही इतकी वेळी भक्ती करायची ना इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतीच होत बघतो ना इतकं वारे आलं पाहिजे नामचिंतनात इतकं वारे आलं पाहिजे किती आलं पाहिजे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायात अवचित भरेला वारा
पाहिजे, पण देवनं वारं भरावांसाठी आपले कोणीतरी वारं भरावणारा पण भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल. आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो. बहिणी हो, तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे. लाडकी लेकमी संताची, ओ लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची, ओ 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 लाडकी लेकमी. पण ऐकतो वैवस माहितीये का, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटतात ना, गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं. हां, बरोबर आहे ना. आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. बरोबर आहे ना. हां, पण गुरु भेटणं गरजेचं आहे. मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो. म्हणून आता तुम्ही काय करायचे, वेळ झालेली, सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. जशी माझ्या राध्यानं केली, माझ्या मीराबाईने केले. हां, मी जाऊ लागून ती गवडण म्हणत नाही, तो लागून आपली कीर्तनी सांगता होत नाही. अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं. कसं आहे का, हे दीवानी में गाना तेरी, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई. सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे, सारे जमाने से, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जमा तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी, दीवानी हुई. आठे मनात सांग का आठे म्हणतात नाही. आठ बरं वातावरण आहे, बाबा लोक येलेत कीर्तन मा नाही ते 75 वरीस ना म्हाताराला आठे भजन मनात सांग आठे म्हणतात नाही. स्टँडवर एक म्हातारा भेटणं ते म्हण राहत, हे आस्तीने आयत रात दारू पिना समी, नशामा खोटा ना बोलाव धोके वासते. एक बुकामा मुका का टाकसो म्हणतो तुला. 75 वरीसनी वयमा जरी या किडा पाडरा ना त्याने पहिले कितला पाडेल. हा 75 वरीस ना म्हातारा म्हण राहत, हे डोकेबाज 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 वती रती, हाय ते पुरं उर की तुमले चाल द्या. अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते रे काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, ओ घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, ओ घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई. तेरे वास्ते रे काना आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ आ गई. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से
मिलाई मजा आ गया, शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. असं तर अख्खी रात का चालेल ना. मला फक्त एवढं सांगायचं की भाव आपले महत्वाचे, वेळ झालेली आहे. आता सगळ्यांनी आजचा लास्टवाला दिवस आहे, जागरचा दिवस आहे. मी जरा एक भजन गातो 2 मिनिटासाठी, कोणी जागा सोडायची नाही. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, जागा कोणी सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवत त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. तुम्हाला शपथ आहे एकानेही जागा सोडू नका, अजून कीर्तन बाकी. मला महत्वानं पॉईंट सांगणार तुमले, कोणी जागा सोडू नका. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असेल, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुमच्या इथं सप्ताहाचं आयोजन केलं मी, तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भैया, की तुम्ही धर्माचं कार्य करतायत आणि हे कार्य जसं सुरू केलंय तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा, असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं वाटतं. कसं आहे ना, कीर्तन हे एक माध्यम आहे. आपले धर्माचे नियम सांगायचं असेल, जीवन जगायची पद्धत काय असेल, हे प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगत जातात. आणि 7 दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाही आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेशनी झाला तरी समजावं की तुमचे 2-4 लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं. म्हणून चांगली कामं करायला हे एक पुण्याचा मार्ग आहे, तुम्ही करतायत, केलं पाहिजे. आणि मग आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची सेवा झाली. उद्या काल्याचं कीर्तन आहे. कीर्तनकार बाबा सुद्धा आज हजर आहेत कीर्तनामध्ये. नाही ते काही कीर्तनकारच नाही वाट देख नाही पडस मन माग 150 नारायणात का बाबां त्या ई बसेल तशी, यांसाठी मननी श्रीमंती पाहिजे. नाही ते त्याचा ठरवतात जासूच बसा काय मग हो काय किडा पाडाच नाही काय नाही काय जाय बसा ना वाय बाय. पण बाबा इथं कीर्तनात येऊन बसले. बाबा धन्यवाद तुमचे, खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची. आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत. दादांचं नाव काय म्हणलं? हां, संदीप दादा. संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवला आहे की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो, एवढा भारी फोटो बनवला आहे. हां बघा फोटो आई देखील कितला भारी फोटो बनाय, जसा तसा विकिरण महाराज उतार दिले जसा तसा. खरं तर मला इतका आनंद होतो. संदीप दादा आव्हाड, एवढी भारी पेंटिंग आहे तुमची, माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे, तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला. एवढा भारी फोटो काढलेला आहे संदीप दादा. कुठे गेले संदीप दादा? हां वा वा छान. हां धन्यवाद, तुमच्या कलेला दाद देतो महाराज. आता तुम्हाला सांगावं वाटते, आजचा 7वा दिवस आहे. 7 दिन पुरावा घेता ते 8वं कालानं कीर्तन ऐकणं शे. आज ना शेवटला दिन आहे. हरिपाठनं तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा. खोटं अजिबात बोला नाही, जे खरं असेल तेच सांगा ना. ज्या येत तेच वर वोट करा, लबाड बोला नाही. शपथ रे तुमले खोटं बोलणार असले. दोन 3 बायावर बोट करायला, 2-3 माणसावर बोट करा ना. का बा हरिपाठ म्हणत नाही का तुम्ही? अरे हरिपाठाचं महत्व लय या. आमचे ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधेल्या. क्षणभर जरी अंतकरणापासून उभा राहिलात ना तरी सुद्धा हो त्याने मुक्तीचारी साधेल्या. हां हरिपाठात आलं पाहिजे. एक क्षणाचं एवढं महत्व आहे. मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लास्टवाला दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे. आणि नामचिंतनाची अशी ताकद असते, भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते. आणि भक्ताला एवढा आनंद असतो देवाच्यासाठी. कोणताही भक्त, मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं, माझ्या मीराबाईनं कन्हैयाच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचावं, लाजली नाही. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतीला विचार केला नाही, म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं. बरोबर आहे ना? पायात घुंगरू बांधून नाचली. नाचलं पाहिजे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी. आणि कीर्तनात नाचावं गुरुजी. स्वतः जगाच्या मालकानं
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं, एवढा देव नाचत होता. अजून सांगतो देवाच्या दरबारात कोण नाचलं. कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा, तुम्हाला दोघंकडचे चरित्र उद्या सांगतीलच. मथुरेतलं सांगत नाही. गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर, हो गोकुळात मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्या कानी बातमी पडली. नंदबाबा धावत आले. नंदबाबा धावत आले. गल्लीतल्या पोरांनी हात धरला. बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं, मुझे लाला हुआ है, लाला देखने जाना है भैया. बाबा नंद बाबा, अगर आपको लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल, कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही, देव आहे देव. हो, कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचला महाराज. देवना करता कोण नाचणं? देवना बाप नाचणं. आपो सांगस. जेव्हा चर्चा झाली, ही चर्चा गोकुळात कैलाश पर्वतावर महादेवाच्या कानी पडली. महादेव नाचायला लागले. पार्वती माता म्हणायला लागली काय झालं काय झालं एवढे खुश काय होताय? अहो पडशान लागन. हे बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचने बंगड़ा डिस्को कछु नहीं जाने, तांडव के हो गए दीवाने, गौरा शिव को लगी है समझाने, मचल गई नचने. गौरा सांगत होती, पार्वती माता सांगत होती काय करायला म्हणले देवा? अगं भगवंत जन्माला आलाय, मला बघायला जायचंय म्हणले. महादेव नाची रांता देवन करता, देवच ना देव महादेव सुद्धा नाचेले देवन करता, देव ना बाप नाचेले. मग तुम्ही आपे नाचणं द्या, मग काय वाईट आहे का? नाही ना. जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही, हा माझा विश्वास आहे. मग आता कोय काय काय बचेल म्हातारा सांगतील महाराज तरुणच ना, ठीक आहे पण मग आम्ही म्हातारे आहेत बाबा, आम्ही म्हातारा आहेत बाबा, आम्ही काय करा ना. तुम्ही बसलेले म्हातारा 60 70 75 80 85 लगुन्ना होतील, बरोबर आहे ना. भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. किती? 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले. मग आता आपले 50-60 मग नाचाल काय अडचण आहे. आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काय नाही. देवना दरबार मध्ये आले जसं येईन तसं बेभान होऊन नाचलं पाहिजे. फक्त 2 मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात, माझ्या कन्हैयाच्या दरबारात, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजेरी लावायची. 2 मिनिटं जागेवर उभं राहायचंय. जो देऊन करताना चिंत्याल संसार मनाचा गरज पडणार नाही. सर्वांनी उभं राहायची नाही, हा वजनात हजेरी लावायची. जो नाचणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रे.